निसर्गाच्या कुशीत वसलेली ही सुंदर जागा, जिथे फक्त वाऱ्याचा, पाण्याचा आणि पक्ष्यांचा आवाज येतो. ना गाड्यांचे हॉर्न, ना ट्रॅफिकची गर्दी. आपल्या रूमच्या खिडकीतून दिसणारा हा सुंदर निसर्ग. इथे आल्यावर फक्त या दृश्याकडे बघतच बसावं, नि इथून उठूच नये असे वाटते. नमस्कार मंडळी, मी कादंबरी आणि परमा बोली या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत की तिथे गेल्यावर तुम्ही म्हणाल, काय राव, एक नंबर लोकेशन आहे हे. पुण्याहून फक्त 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पानशेत रस्त्यावरील मोसे बुद्रुकमधील हे सुंदर रिसॉर्ट. तर इथे यायचं कसं, याची बुकिंग कशी करायचे, खर्च किती, हे सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगणार आहेच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्याहून जेमतेम दीड तासात या ठिकाणी पोहोचता येते. त्याच्यामुळे आम्ही सकाळी जरा निवांतच निघालो. जसजसं शहरापासून लांब चाललोय ना, तसं जरा खूप शांत वाटतंय. कुठेही ट्रॅफिक नाही, हॉर्नचे आवाज नाही. रस्त्याच्या कडेने एखादे आजी आजोबा असे छान हळूहळू निवांत चालतायत, त्यांना बघून मला सुद्धा खूप रिलॅक्स वाटतंय. रोजचं आपलं ऑफिस काम, तेच धावपळ, तीच ट्रॅफिक, आणि ह्या सगळ्यातून जरा रिलॅक्स व्हावं म्हणून मी हा एक निसर्गाच्या सानिध्यातलं स्टेकेशन शोधून काढलाय. हे इतके भारी स्टेकेशन्स मला कसे सापडतात असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते. culturetravel.in या वेबसाईटवर जायचं, जिथे आपल्याला असंख्य स्टेकेशन्सचे ऑप्शन्स दिसतात आणि तुमच्या वाईबनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही स्टेकेशन बुक करू शकता. स्टेकेशन्स नियर वॉटरफॉल, स्टेकेशन इन विलेज, स्टेकेशन इन जंगल आणि असे खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला पाहिजे त्या वेळचं आणि पाहिजे त्या प्रकारचं स्टेकेशन तुम्हाला मिळतं. तर लगेच आपण रूम बघूयात की कशी आहे ते. स्पेशियस हे रूम, बऱ्यापैकी मोठी आहे. बेड सुद्धा डबलचा बेड आहे, सफिशियंट मोठा आहे. AC आहे रूममध्ये. त्यानंतर TV आहे. इथे जर पाहिलं तर एक सिंगलचं कपाट दिलेलं आहे, म्हणजे आपलं सामान वगैरे व्यवस्थित इथे ठेवता येतं, असं विखरून ठेवायची गरज नाहीये. त्याच्यानंतर अजून काय दिसतं आपल्याला, डेंटल किट आहे, शॅम्पू, सोप दिलेला आहे आणि टॉवेल्स. येस, इट इज गुड. आता याच्यानंतर हा जो काही मोठा पडदा आहे, पूर्ण ही ग्लास विंडो दिसते. बघूयात आपण पुढे काय. खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप खूप छान सुंदर दृश्य आहे हे. सगळीकडे डोंगर. आता उजव्या बाजूला बघितलं तर पूर्ण डोंगर आणि झाडी आहेत. इकडे पण समोर सगळीकडे डोंगर दिसतोय आणि नजरेसमोर एक जलाशय आहे, बॅकवॉटर आहे. आणि म्हणजे सकाळी उठल्या उठल्या इथे येऊन उभं राहायचं आणि हे दृश्य बघायचं. मस्त आहे. दुपारी इथे पोहोचल्यावर आधी पोटोबा मग विठोबा या उक्तीला सार्थ करून सगळ्यात पहिले आम्ही जेवण केले. दुपारच्या जेवणामध्ये अगदी साधा आणि घरगुती मेन्यू सांगितला आहे. तर चपाती, वांग्याची भाजी, भेंडीची भाजी आहे, वरण आहे आणि हे मला टेस्ट करावं लागेल काय आहे त्याच्यासाठी. तर आपण बघूया की टेस्ट कशी आहे जेवणाची. डिसेंट चव आहे दोन्ही भाज्यांची. मसाले हेवी नाही आहेत, त्याच्यामुळे जळजळणार नाही. दुपारच्या वेळेसाठी एकदम परफेक्ट जेवण आहे हे. मसूरची भाजी दिसते. डिसेंट, कुठलीच भाजी तिखट नाही आहे.
डिसेंट चव आहे एकदम. मस्त जेवण करून माठातलं थंडगार पाणी पिऊन दुपारच्या वेळी इथे आम्ही काही इंडोर गेम्स खेळले. खरंच आपल्याला सुट्टी लागली हे कधी वाटतं. म्हणजे लहानपणी बघा, आपण अजून 3 साथीदारांना घ्यायचो आणि 4 जण एक कॅरमचा डाव मांडायचो आणि कॅरम खेळताना जी काही भांडणं व्हायची, जी काही हारजीत व्हायची, त्याच्यामध्ये आरडाओरडी केल्याशिवाय आपण सुट्टी अनुभवतोय असं काही वाटत नाही. संध्याकाळी सगळेच जण स्विमिंग पूलमध्ये उतरले. स्विमिंग पूलमधून दिसणारा हा व्ह्यू, सगळी मंडळी कितीतरी वेळ इथेच एन्जॉय करत होती. इथलं दृश्य आणि हा निसर्ग इतका सुखावह आहे की कुठली ॲक्टिव्हिटी करण्यापेक्षा सुद्धा ना, इथे असं या वाऱ्याच्या सोबतीने, या झाडांच्या संगतीने असं शांत आणि निवांत बसून राहावं असं वाटतंय. आमचा आजचा 1 दिवसाचा मुक्काम इथेच आहे. समोर हा मुठा नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि अगदी नजर जाईल ना तिथपर्यंत इथे फक्त सगळीकडे डोंगर पसरलेले आहेत. हा असा एन्जॉय सुरू असतानाच सगळ्यांना चहा आणि नाश्ता आणून दिला. संध्याकाळच्या हाय टीच्या वेळेला चहासोबत गरमागरम भजी आहेत आणि विशेष म्हणजे फ्राईज दिलेत. हे मला खूप आवडले. फ्राईज दिले आहेत ते मस्त क्रिस्पी झालेत फ्राईज. मला तर हे आवडले. भजी पण टेस्ट करू लगेच. भजी बघूनच वाटते खेकडा भजी, एकदम क्रिस्पी झालेली असणार आहे ही पण. आणि विशेष म्हणजे दोन्ही खूप तिखट नाहीये. तुम्ही ना तुमच्या मुलांना सुद्धा अगदी आरामात खायला घालू शकता हे. असंच मी आता बाहेर पडली आहे आणि इथे आजूबाजूचा परिसर काय आहे ते बघण्यासाठी चालत चालत निघाली आहे. इथे खरं तर सगळीकडं खूप झाडी आहेत. छोटासा रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडी आहेत. पानशेतचं बॅकवॉटर आहे. समोर खूप सारे डोंगर आहेत. तुम्हाला सुद्धा हे दाखवते. खूप शांत वाटतं इथे. पाण्याचा प्रवाह अगदी संथ वाहतोय. हवा आहे आणि सगळीकडे एकदम रिलॅक्सिंग मूड झालेला आहे. दिवसभराची धावपळ संपते आणि सुरू होते एक निवांत संध्याकाळ. निसर्गाच्या कुशीत संत वाहणाऱ्या तलावाच्या काठावर जेव्हा रिसॉर्टचे हे मंद दिवे उजळतात तेव्हा असं वाटतं की इथेच बसून राहावं. पाण्याचा तो शांत आवाज, हवेतला हलकासा गारवा आणि जोडीला फक्त स्वतःची संवाद. शहराच्या धावपळीपासून दूर ही शांतता मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. माझे हे असे हवेवर उडणारे केस बघून तुम्ही अंदाज लावू शकत असाल की इथे किती वारं आहे. म्हणजे बाहेर 40 डिग्री 45 डिग्री इतक्या तापमानामध्ये अंगाची अक्षरशः लाही होती आहे. पण इथे चक्क असं वातावरण आहे की असं वाटते थंडीच पडलेली आहे. त्याच्यामुळे या कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे रिसॉर्ट मी सगळ्यांना नक्की रिकमेंड करेन. रात्रीच्या जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मेन्यू आहेत. तुम्ही काही मागवू शकता. तर व्हेजमध्ये चपाती, मटर पनीरची भाजी, बिर्याणी, पुलाव, नो कॉन्ट्रोवर्सी, काही समजा, वरण आहे आणि गुलाबजाम आणि ऑफकोर्स पापड आहे. नॉनव्हेजमध्ये चिकनचा रस्सा आहे, चपाती आहे, चिकन बिर्याणी आहे आणि स्वीट म्हणून गुलाबजाम दिलेला आहे. मी आज व्हेज खाणार आहे त्याच्यामुळे व्हेजची चव सांगते.
भाजी छान आहे, दुपारप्रमाणेच अजिबात तिखट नाही आहे. आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की इथे असलेला कुठलाच पदार्थ मला अजिबात तिखट नाही लागला. त्याच्यामुळे येस, रात्रीच्या वेळीसुद्धा जळजळ वगैरे होण्याचा काहीच प्रश्न नाही आहे. बिर्याणी ट्राय करू, व्हेज बिर्याणी. चिकन बिर्याणी बनवतात तसंच लेअर लावून केले असं दिसतंय. व्यवस्थित वाटण आहे, भाज्या पूर्ण मॅरिनेट करून त्याच्यामध्ये फ्राय करून घेतल्यात आणि जरा कलर वगैरे पण टाकलेला आहे, फॅन्सी दिसतंय. चव बघूयात ऑफकोर्स. इट इज ॲक्च्युली बेस्ट. म्हणजे भाजी चपातीपेक्षा मला बिर्याणी खूप जास्त आवडली. मस्त आहे. गुलाबजाम पण बनवले तसं वाटतं, म्हणजे आय डोंट नो इथे बनवलं तसं वाटतं. छोटे छोटे छान, परफेक्ट गोड आणि ताकामध्ये मुरलेच एकदम. जेवण तर सगळं चांगलं आहे. दुपारही छान होतं आणि आत्ताचंही छान. मी नॉनव्हेज जेवण मागवलं आहे, तर याच्यामध्ये काय काय ते सांगतो. चिकन रस्सा आहे, तर याच्यामध्ये त्यांनी बिर्याणीसुद्धा दिली आहे. आता व्हेजमध्ये 2 गुलाबजाम दिलेत, त्यामुळे त्यांनी नॉनव्हेजमध्ये सुद्धा गुलाबजाम दिलेत. पापड व्हेज असल्यामुळे पण त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे आणि चपाती. आपण एकदा टेस्ट चेक करून बघूयात की नॉनव्हेजमध्ये तिखट कसं आहे, चिकन शिजलेलं आहे का नाही. एकदा टेस्ट चेक करूयात. चिकन प्रॉपर शिजलेलं आहे. मसाल्याचं प्रमाणसुद्धा नॉर्मल आहे. थोडं नॉनव्हेज असल्यामुळे जरा थोडं तिखटपणा थोडा आहे, पण तो नॉनव्हेजमध्ये असतोच. पण बाकी सगळं एकदम बेस्ट आहे चिकनमध्ये. तर आपण चिकन बिर्याणी एकदा टेस्ट करून बघूयात की चवीला कशी आहे. मसाला एकदम प्रॉपर चिकन बिर्याणीचा असतो, तसा दम दिलेला वाटतोय, त्यामुळं चव बिर्याणीला चांगली आली आहे. आपण त्यामध्ये चिकन शिजलंय का नाही एकदा बघूयात फक्त. चिकन सुद्धा प्रॉपर शिजलेलं आहे. चिकन बिर्याणी चिकन रस्स्यापेक्षा उत्तम बनवली आहे. आपण जशी शहरामध्ये एखाद्या हॉटेलमध्ये चिकन बिर्याणी खातो तशी बिर्याणी आहे. त्यामुळं चिकनची जी काही नॉनव्हेज थाळी मागवली आपण ती एकदम चविष्ट आणि चांगली आहे. त्यामुळे इथं ती थाळी नक्कीच ट्राय करू शकतो. तर आता हे रिसॉर्ट मी कसं बुक केलं हे तर तुम्ही पाहिलंच. बुकिंग करताना त्याची प्राइस किती होती ही सुद्धा पाहिली. असे असंख्य रिसॉर्ट, होमस्टे, विला culturetravel.in या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तुम्हाला ज्या लोकेशनला जायचंय तशा तुमच्या कोझी वाईबनुसार तुम्ही एक परफेक्ट स्टेकेशन या साईटवरून बुक करू शकता. तुम्हाला फॅमिलीला घेऊन जायचंय किंवा असं मित्र मैत्रिणी म्हणून चिल करायला जायचंय किंवा कपल बुकिंग करायचंय, तर सगळ्या प्रकारच्या स्टेकेशन्स इथे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे वेळ दवडू नका. मे महिना आहे, सुट्टीचे दिवस आहेत. लगेचच culturetravel.in या वेबसाईटवर जा आणि तुम्हाला पाहिजे ते स्टेकेशन बुक करा. या अशा भन्नाट स्टेकेशनच्या बुकिंगवरती तुम्हाला डिस्काउंटही मिळणार आहे. culturetravel.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या आवडीचे स्टेकेशन बुक करायचे आणि परमाबोली हा कुपन कोड वापरल्यानंतर तुम्हाला 15% डिस्काउंट मिळणार आहे. परतीच्या प्रवासामध्ये इथून जवळच असणाऱ्या अनेक ठिकाणांना देखील आपल्याला भेट देता येऊ शकते. खडकवासला धरण, टेमघर धरण, पाणशेत धरण, मुठा नदी व्ह्यू पॉइंट. इथून जवळच लवासा सिटी देखील आहे. त्या व्यतिरिक्त सिंहगड किल्ला किंवा तोरणा किल्ला इथे देखील तुम्ही जाऊ शकता. इथे आल्यानंतर 2 दिवसांची ट्रिप तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. अशाच नवीन स्टेकेशन्सला तुम्हाला जायचंय, नवीन ट्रॅव्हल प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या, तर परमाबोली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.